हरित भविष्यासाठी यावल तहसीलचा संकल्प. यावल प्रतिनिधी फिरोज तडवी. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचावा आणि झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून रुजावी, या उद्देशाने यावल तहसील कार्यालयाच्या परिसरात गुरुवारी दि. 9 जुलै वृक्षारोपण व श्रमदानाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते पर्यावरण व जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पिंपळ, जांभूळ, अर्जुन, बेहडा आणि कडुनिंब या वनौषधी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक झाड प्रत्येकाने लावा, पर्यावरण वाचवा हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले की वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान, प्रदूषण आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास ही गंभीर चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. या उपक्रमासाठी बामणोद मंडळाचे मंडळ अधिकारी दीपक गवई यांनी विशेष पुढाकार घेत वन विभागामार्फत आवश्यक रोपांची उपलब्धता करून दिली. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. वृक्षारोपणानंतर तहसील कार्यालय परिसरात श्रमदान करून स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसर स्वच्छता, वृक्षांची लागवड आणि संरक्षणाच्या कामात सक्रिय योगदान दिले. यावेळी उपस्थितांना झाडे लावण्याबरोबरच त्यांचे नियमित संगोपन, पाणी देणे, संरक्षण करणे आणि ती जगविण्याचे महत्त्वही पटवून देण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाच्या विविध अभियानांना यावल तहसील कार्यालयाने कृतीतून बळ दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवेगार, स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचा दृढ संकल्प असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नायब तहसीलदार गांगुर्डे, बामणोद मंडळाचे मंडळ अधिकारी दीपक गवई, सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच यावल तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.